आणि छान प्रॉपर्टी परत एकदा घेऊन आलेली आहे मित्रांनो। आज मी ज्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती खूप स्वस्त प्रॉपर्टी आहे आणि एवढ्या स्वस्त बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे, कारण आजकाल प्रॉपर्टीचे प्राइस काय आहे ते तुम्हाला चांगलंच माहित आहे। तरी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी स्वस्तीमधली प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे मित्रांनो। जर तुम्हाला ॲग्रिकल्चर लँड हवी आहे आणि कमी बजेटमध्ये, तुमचं बजेट असेल 4-5-6 लाख रुपये असेल, तर त्यामध्ये तुम्हाला प्रति एकरने चांगली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली आणि क्षेत्रफळ खूप मोठा असलेली प्रॉपर्टी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुमच्याकडे प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट जास्त करायची असेल आणि पैसे पण जास्त असतील तुमच्याकडे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो। ही प्रॉपर्टी खूप छान आणि कमी बजेटमधली प्रॉपर्टी आहे। तर आपण काय करूया, ह्या प्रॉपर्टी बद्दल विस्तारपणे माहिती घेऊया। आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते फ्रेंड्स, कारण कसं आहे, मी स्वतःहून प्रॉपर्टी घेणं देणं करत नाही आणि विक्री किंवा सेल करत नाही, कारण त्याचं रिझन असं आहे की मी फक्त तुम्हाला प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन सांगते। मी प्रॉपर्टी विकणे किंवा मध्ये दलाली अशा प्रकारचे कामं करत नाही। माझं काम एकच आहे की जिथे प्रॉपर्टी सेल होत आहे तिथं तुम्हाला मी एक सांगत आहे की सांगायचं काम करते की त्या ठिकाणी प्रॉपर्टी ह्या बजेटमध्ये विक्रीला आलेली आहे आणि प्रॉपर्टी घ्यायचं किंवा ना घ्यायचं हा डिसिजन तुमचा पूर्णपणे असणार आहे। आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे क्लिअर करते, कोणती पण प्रॉपर्टी घेण्याआधी तुम्ही त्या प्रॉपर्टीची स्वतःहून चौकशी करा। डायरेक्टली कोणी सांगितली म्हणून प्रॉपर्टी घेऊ नका, कारण आजकाल खूप ठिकाणी फसवणुकीचे पण काम होतात। त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगेल की जरी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, 4 पैसे इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर त्या प्रॉपर्टीची पूर्ण डिटेल्स माहिती घ्या। पूर्ण एखादा लॉयर हाताखाली घेऊन ती प्रॉपर्टी खरेदी करा। डायरेक्टली कोणाच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज मी तुम्हाला सांगणार होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आजची जी प्रॉपर्टी आहे, ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांना मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे। तर मित्रांनो, चला आपण प्रॉपर्टीची माहिती द्यायला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। दुसरी गोष्ट, मी तुम्हाला प्रॉपर्टीची खऱ्या प्रॉपर्टीची माहिती देते। मी तुम्हाला इथे फेक माहिती वगैरे असं काही देत नाही। विकत घेणं किंवा ना घेणं हा प्रश्न तुमचा आहे। जर तुम्हाला ही प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीची डिटेल्स लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही तिथे स्वतः जाऊन त्या लिंकवरती डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून ही प्रॉपर्टी विकत घेण्याची संधी तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ ना घेता मी ह्या प्रॉपर्टीला सुरुवात करते। तर आजची प्रॉपर्टी कुठली आहे मी तुम्हाला हा एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर ठीक आहे, आपण प्रॉपर्टीला सुरुवात करूया आधी आणि नंतर एक नजर प्रॉपर्टीवर पण लास्टला टाकू। मित्रांनो, खेड व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून 60 किमी अंतरावर। तर मित्रांनो, ही प्रॉपर्टी खेड व मुंबई गोवा हायवे आहे जो राष्ट्रीय महामार्गापासून 60 किमी अंतरावर जे आहे तिथे ही प्रॉपर्टी स्थित आहे। आता या प्रॉपर्टीमध्ये काय काय आहे, कशा प्रकारे काय काय आपण सांगणार आहोत। ही प्रॉपर्टी आहे ना, रस्त्याला लगत प्रॉपर्टी आहे, म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही रस्ता लगत असलेली प्रॉपर्टी आहे। आणि ह्या प्रॉपर्टी जवळ एक धरण आहे, ही धरणाजवळची प्रॉपर्टी आहे आणि त्याला रस्ता पण अटॅच असलेली आहे। आता ही प्रॉपर्टी किती एकर आहे, तर 50 ते 100 एकर प्रॉपर्टी आहे। म्हणजे 50 ते 100 एकर प्रॉपर्टी आहे, म्हणजे पूर्णपणे 100 एकर प्रॉपर्टी आहे। आणि ही पूर्ण प्रॉपर्टी त्यांना सेल करायची आहे। जी त्यांची प्रॉपर्टी 100 एकर आहे ती प्रॉपर्टी त्यांना पूर्णपणे सेल करायची आहे। आणि जर ही प्रॉपर्टी कोणाला विकत घ्यायची असेल तर म्हणजे जर कोणाला ही प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर मिनिमम त्याला प्रॉपर्टी हा 50 एकर खरेदी करावा लागणार आहे। त्यांच्याकडे भरपूर सारी प्रॉपर्टी आहे, शेती आहे, ही पूर्ण शेती आहे, पूर्णपणे 100 एकरची शेती आहे। जर कोणाला ही शेती कमी भावात खरेदी करायची असेल तर त्याला जास्तीत जास्त 50 एकर शेती खरेदी करावा लागणार आहे। आणि ह्या प्रॉपर्टीची प्राइस अगदी खूप कमी त्यांनी ठरवलेली आहे। ह्या प्रॉपर्टीची प्राइस म्हणजे प्रति एकरला 4 लाख रुपये प्रति एकरने ही प्रॉपर्टी त्यांना सेल करायची आहे आणि हा त्यांचा फायनल डिसिजन आहे।
तर मित्रांनो, ही आजची प्रॉपर्टी अशा प्रकारची, ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी आज आलेली आहे आपल्याकडे, ती सांगितलेली. जर ही प्रॉपर्टी तुम्हाला विकत घ्यायची असेल तर मी प्रॉपर्टीची जी लिंक आहे ना, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करते. तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करून त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता किंवा त्यांच्याशी डिस्कशन करून तुम्हाला जेवढी प्रॉपर्टी खरेदी करायची तेवढी प्रॉपर्टी तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता. आता हे राष्ट्रीय महामार्गापासून 60 किमी अंतरावरची प्रॉपर्टी आहे आणि त्याला एक धरण पण आहे आणि रस्ता पण त्याजवळ चिटकून आहे. तर त्यांनी एवढीच माहिती यावर एक्सप्लेन केलेली आहे. बाकीची माहिती काय एवढी डिटेल्समध्ये मला दिलेली नाही आहे. त्यांनी जेवढी माहिती आहे मी तुम्हाला ती एक्सप्लेन करून सांगत आहे. तर मित्रांनो, ही शेती घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि काय प्राइस आहे ती तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कशा प्रकारे खरेदी करायची तर ते तुमचं डिसिजन आहे. तुम्ही ही प्रॉपर्टी घेऊ शकता. आता मित्रांनो, आपण काय करू, आता आपण एवढी माहिती पाहिली, आता ह्या प्रॉपर्टीवर एक नजर टाकू. त्याच्या आधी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर सांगा. आणि आता आपण एक नजर प्रॉपर्टीवर पाहूया आणि ही प्रॉपर्टी बघूया कशी आहे.